नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाची 2026 साठीची नोंदणी प्रक्रिया आता जाहीर झाली आहे. चला तर मग या मार्गदर्शिकेत आपण नोंदणीचा प्रत्येक टप्पा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया, जेणेकरून आपली नोंदणी एकदम सहज आणि अचूक होईल. जर आपण वरिष्ठ किंवा निवड श्रेणी वेतन श्रेणीसाठी अर्ज करत असाल तर मग हे विश्लेषण खास आपल्यासाठीच आहे. यामध्ये आपण प्रत्येक आवश्यक तपशील पाहणार आहोत. सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात अगदी पक्की करून घ्या. शासन निर्णयानुसार ही वेतन श्रेणी मिळवायची असेल तर हे प्रशिक्षण पूर्ण करणं अनिवार्य आहे, म्हणजे आहे. याला दुसरा कोणताही पर्याय नाही किंवा कोणतीही सूट नाही. आपण ही संपूर्ण प्रक्रिया 6 सोप्या विभागांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी या प्रशिक्षणाचं महत्त्व काय आहे, मग पात्रतेचे निकष काय आहेत, नोंदणी करण्यापूर्वी कोणती तयारी करायची, मग प्रत्यक्ष नोंदणी कशी करायची, शुल्क आणि अंतिम प्रक्रिया काय असेल, आणि सगळ्यात शेवटी काही महत्त्वाच्या सूचना आणि मदत कुठे मिळेल ते पाहू. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या विभागापासून. या प्रशिक्षणाचं नेमकं महत्त्व काय आहे, मुळात हे प्रशिक्षण इतकं आवश्यक का बनवलं आहे? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे एक ऑफलाईन प्रशिक्षण आहे जे महाराष्ट्र शासनाने बंधनकारक केलं आहे. आपल्या व्यावसायिक प्रगतीसाठी आणि वेतनवाढीसाठी हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे, जो पूर्ण केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. बरं, आता आपण वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे पात्रतेचे निकष. या प्रशिक्षणासाठी नक्की कोण अर्ज करू शकतं ते पाहूया. इथले निकष अगदी स्पष्ट आहेत, काही गोंधळ नाही. वरिष्ठ श्रेणीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत आपली 12 वर्षांची सेवा पूर्ण झालेली असावी आणि निवड श्रेणीसाठी त्याच तारखेपर्यंत म्हणजे 30 एप्रिल 2026 पर्यंत आपली 24 वर्षांची सेवा पूर्ण असणं अनिवार्य आहे. पण थांबा, यामध्ये एक विशेष सूट सुद्धा देण्यात आली आहे. जे शिक्षक 1 मे 2026 ते 30 एप्रिल 2027 या काळात सेवानिवृत्त होणार आहेत आणि त्यांची 12 किंवा 24 वर्षांची सेवा याच काळात पूर्ण होत असेल तर ते सुद्धा या प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतात. आता एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे शासकीय परिपत्रकाप्रमाणे विना अनुदानित किंवा स्व-अर्थसहाय्यित शाळांमधील शिक्षक या प्रशिक्षणासाठी पात्र नाहीत. त्यामुळे त्यांना नोंदणी करता येणार नाही. ओके, आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे नोंदणीपूर्वीची तयारी. थेट वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायला सुरुवात करण्याआधी आपण काही गोष्टी तयार ठेवल्या ना तर नंतर होणारी धावपळ वाचते आणि चुका होण्याची शक्यताही कमी होते. नोंदणी एकदम सुरळीत व्हावी यासाठी ही 3 पावलं तर अजिबात विसरू नका. पहिलं, शालार्थ पोर्टलवरची तुमची माहिती बरोबर आहे की नाही हे तपासा. दुसरं, जर त्यात काही चूक असेल तर नोंदणी करण्याच्या आधीच ती दुरुस्त करून घ्या. आणि तिसरं, आपला शालार्थ आयडी, नोंदणी केलेला ईमेल आणि मोबाईल नंबर हाताशी तयार ठेवा. आणि ही पूर्वतयारी इतकी महत्त्वाची का आहे हे तुम्हाला या सूचनेवरूनच कळेल. यात स्पष्ट लिहिलंय, अर्जदाराच्या माहितीची पडताळणी केली जाईल, पडताळणीत अपात्र आढळल्यास नोंदणी रद्द केली जाईल आणि भरलेलं शुल्क परत मिळणार नाही. त्यामुळे ही तयारी अजिबात टाळू नका. ठीक आहे, सगळी तयारी झाली. आता आपण पाहूया की प्रत्यक्ष नोंदणी कशी करायची आहे. सगळ्यात आधी या तारखा आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून घ्या. नोंदणी 20 एप्रिल 2026ला सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि 29 एप्रिल 2026ला संध्याकाळी 6 वाजता बंद होईल. आणि हो, हे स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. ही प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे. बघा काय करायचंय. सगळ्यात आधी mahaportal.acou.in या वेबसाईटवर जायचं. तिथे आपला शालार्थ आयडी टाकला की आपल्या नोंदणीकृत मोबाईल आणि ईमेलवर एक OTP येईल. तो टाकून आतमध्ये जायचं. त्यानंतर आपला शिक्षक गट आणि प्रशिक्षणाचा प्रकार अत्यंत काळजीपूर्वक निवडायचा आणि पेमेंट करण्याआधी भरलेली सगळी माहिती पुन्हा एकदा तपासून घ्यायची. अर्ज भरून झाला. आता येतो शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे शुल्क भरणे आणि आपली प्रक्रिया पूर्ण करणे. या प्रशिक्षणासाठी प्रति अर्जदार 2000 रुपये शुल्क आहे, जे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. आणि इथेही एक गोष्ट लक्षात घ्या, सूचना अगदी स्पष्ट आहे, एकदा भरलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाहीत. म्हणून आपली माहिती 100% अचूक असल्याची खात्री करूनच शुल्क भरावं. एकदा का पेमेंट यशस्वी झालं की आपलं काम अजून संपलेलं नाही. वेबसाईटवरून आणि आपल्या ईमेलवर जी पावती येईल तिची PDF प्रत डाउनलोड करून जपून ठेवा. तोच आपल्या नोंदणीचा पुरावा आहे. चला, आता आपण शेवटच्या विभागात आलो आहोत.
यात आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा आठवूया आणि समजा नोंदणी करताना काही अडचण आलीच तर मदत कुठे मिळेल हेही जाणून घेऊया. चला ही अंतिम चेकलिस्ट नक्की लक्षात ठेवूया. वेबसाईट आहे maha.acs.in. शेवटची तारीख आहे 29 एप्रिल संध्याकाळी 6 वाजता. शुल्क आहे 2000 रुपये, जे परत मिळणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली शालार्थ माहिती अचूक असणं बंधनकारक आहे. आणि हो, एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट, पोर्टल दररोज रात्री 11 ते 1 या वेळेत देखभालीसाठी बंद राहील, त्यामुळे त्या वेळेत नोंदणी टाळावी. नोंदणी करताना काही अडचण आली तर घाबरून जाऊ नका. कार्यालयीन वेळेत मदत उपलब्ध आहे. नोंदणीशी संबंधित काही समस्या असेल तर grade@mada.ac.in या ईमेलवर संपर्क साधावा. तांत्रिक मदतीसाठी 95 178 4753 या क्रमांकावर आणि विषय सहाय्यासाठी 8208 8897 159 या क्रमांकावर फोन करता येईल. तर मग या सगळ्या सविस्तर माहितीनंतर मला खात्री आहे की आपण आपली नोंदणी यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आता अगदी तयार आहात. आपल्या सर्वांना नोंदणीसाठी खूप खूप शुभेच्छा. एड्युटेक फॉर यू मध्ये तुमचे स्वागत आहे. महत्त्वाचे तालिमी अपडेट्ससाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा.